यवतमाळ तहसील कार्यालयावरती हे आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यामधल्या मनसे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा देखील दिलेल्या आहेत। आंदोलनाची परवानगी नाही, त्यामुळे आंदोलन करू शकत नाही, अन्यथा कारवाई करू अशी नोटीस मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली। अमेडिया या पार्थ पवार यांच्या कंपनीनं ज्या पद्धतीनं मुंडव्यामधल्या 300 कोटी रुपयांचा भूखंडाचा घोटाळा केला असा आरोप होतोय। या प्रकरणी आता मनसे आक्रमक झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा इथे आणण्यात आलेला होता आणि या पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे। आपण ही दृश्य देखील बघतोय। तहसील कार्यालयात जिथे हे दस्त करण्यात आलं तिथेच अगदी मनसेनं हे जोरदार आंदोलन छेडलेलं आहे आणि संपूर्ण आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। काय सांगायचंय, या तहसील कार्यालयामध्ये अजित पवारांच्या मुलाने पार्थ पवारांनी दस्ताची नोंदणी केली, म्हणूनच आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। तर पार्थ पवार यांची LLPचे डॉक्युमेंट्स आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय। त्यामध्ये LLP मध्ये पार्थ पवार यांचं नाव, त्याचबरोबर दिग्विजय पाटील यांचं नाव आहे। दोघं पण गुन्हेगार आहेत। गुन्हा एकाच माणसावर नोंद झाला। आमचं म्हणणं आहे पार्थ पवार यांच्यावर पण गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे। पण असं वाटतंय का अजितदादा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेत मात्र अजून देखील कुठली कारवाई होत नाही, पार्थ पवारांवर देखील गुन्हा दाखल झालेला नाही, तुमची तीच मागणी आहे? 100% पार्थ पवारांवरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी बाकीच्या पार्टनरवरती केलाय। वास्तविक 99% पार्थ पवार आहे आणि याच्यामध्ये अजितदादांचा वरद हस्त असल्याशिवाय एवढा मोठा व्यवहार होऊ शकत नाही। तर इथं जे कार्यालयामध्ये तहसीलदार होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र पूर्ण पुरावा आमच्यापाशी आहे आणि हा सगळा जनतेला माहिती आहे, परंतु जाणून बुजून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करत नाहीये। जाणून बुजून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करत नाही असं म्हणणं आहे। आपण जर बघितलं तर इथं आणखीन मनसे करायचं। दादा, तुम्ही जोरदार आंदोलन करताय, पुतळ्याचं दहन केलेलं आहे, मागणी काय आहे? नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे, नैतिक जबाबदारी स्वीकारून। याच्यापूर्वी राष्ट्रवादीतल्या प्रत्येक मंत्र्यांनी या ठिकाणी आरोप झाल्यानंतर राजीनामा दिलेला आहे। नैतिक जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। याची आम्ही कागद घेऊन आलेले आहेत, हे सगळे काय पुरावे आहेत? हे पुरावे हे सांगतायत की खोट्या पद्धतीने व्यवहार झालेला आहे। जो बंद सातबारा होता, बंद सातबाऱ्याचा व्यवहार कुणी कुठलाही वर्ण जरी एखादा देव आला तरी बंद सातबाऱ्याचा व्यवहार करत नाही। मग ह्या बाबतीत या सगळ्या अधिकाऱ्यांवर, इथल्या सगळ्यांवर प्रेशर होतं अजित पवारांचं यांचं? निश्चित त्यांनी सत्तेचा पूर्ण दुरुपयोग केलेला आहे। मग आता प्रामुख्याने मागणी काय करता येईल? अजितदादांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। अजित पवारांनी राजीनाम्याची मागणी होतीये। जर आपण इथं बघितलं तर संपूर्ण पुतळ्याचं दहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे काय तुम्ही एवढे कागदपत्र इथं घेऊन आलात, काय सांगतायत हे कागद? हे कागद सांगतात आहे की ते म्हणतात आमच्याकडे पेपर आलेले नाही। आम्ही सांगतोय जिल्हाधिकारी, मग जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर, कलेक्टरनी सांगितल्यानंतर आम्ही सगळे पेपर सादर केले। सगळे पेपर सादर केल्यानंतर ते म्हटलं आता आम्ही बघू। परंतु एकच प्रकार नाहीये, त्यांचा बोपर्डीला देखील असाच प्रकार आहे। आता त्याची बी आम्ही फाईल मागवली आहे, ते आमच्याकडे उद्यापर्यंत येईल। काय मागणी काय करता? हे सगळे कागद तिथलेच आहेत मुंडव्याचे? राजीनामा द्यावा आणि याची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी लावावी। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करून याची सखोल चौकशी व्हावी। जिल्हाधिकाऱ्यांनी इन्क्वायरी कमिटी बसवलेली आहे, ते जे ठरवल त्याच्या दिशेने पुढे कारवाई केली जाईल। बघा, इन्क्वायरी कमिटी बसवली, हे बसवले, हे नेहमीच त्यांचं बोलवचन झालेलं आहे। तर पुण्यामधल्या कोरेगाव पार्कमधल्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी पार्थ